8-10 दिवस झालेत मला या करडीच्या शेतामध्ये येऊन आणि लास्ट बघा करडीची फवारणी करून घेतली आणि हे काटे जरा एवढे मोठे असे निब्बर नव्हते तेव्हाच पाणी वगैरे देऊन घेतलं। शेवटच्या पाण्याला पण आम्हाला खूप त्रास झाला, त्याचे काटे खूप असे टोचत होते। मग ती आपले हे नसं का रेनकोटची ते पॅन्ट घालून वगैरे कसं तर शेवटचं पाणी देऊन घेतलं आम्ही आणि फवारणी पण करून घेतली। आता सध्या तर आहे ना खूप असे मोठे मोठे काटे झालेत बघा, चालायला लागले तर सगळ्या अंगामधली हवा काढून टाकतील एवढे काटे टोचायला लागलेत। आणि ह्याला आहे ना असे लाल पिवळे फुलं खूप छान असं दिसायला वाटते आपल्याला की एवढे छान दिसायला लागलेत फुलं सगळीकडं, जवळ घ्यावेत पण हे काय जवळ यायसारखं पीक नाही, त्याला खूपच असे काटे आहेत बघा आणि जास्ती तर जास्त असं पिवळेच दिसायला लागलेत फुलं। आणि हे ना हे बोंड आहे, मला वाटतंय चांगले हे जरा असं मोठे मोठे बोंड पोचलेत ह्याची आणि हे आपलं जेवढं चांगलं जाड असं बोंड असेल का तेवढं ह्याच्यामध्ये असं माल भरून असते आणि वजनदार पण असते। असे छोटे छोटे बोंड नाहीत बघा, हे चांगलं काळी जमीन आहे ना इथं त्याच्यामुळं बोंड चांगले पडलेत। सध्या ही फुलवाऱ्यामध्ये आहे आणि सगळे सगळे असे चांगले मोठे मोठे बोंड दिसायला लागलेत ह्या करडीचे। आम्ही ह्याला आहे ना 3 वेळा तर मावाची फवारणी करावी लागली बघा। हे कसं असतं ह्या काही जण काय म्हणले की बोंडाला ह्या किंवा करडीला कीड पडत नसती, परंतु आहे ना हे बोंडावर पण बोंडआळी पण पडली होती आमच्या इथं, त्याच्यासाठी पण एक फवारणी केली आणि 3 वेळा तर असं बघा मवाची फवारणी केली आम्ही, मवा पडला होता आणि एवढं आहे की आम्ही अशी त्या मव्याचा ह्याच्यावर परिणाम होऊ दिला नाही। लवकरात लवकर फवारणी करण्यामुळं कुठे इफेक्ट दिसना गेलाय, असं खूप चांगल्या पद्धतीनं आली आहे करडी। परंतु आणखी सगळी पूर्ण काय अशी फुलवऱ्यामध्ये आलेली नाही आणि करडीची खूप अशी उंची आली आहे, आपल्या असं लेडीजच्या छातीला वगैरे जाण्यासारखं झालंय। पण ह्याच्यामधली खूपच कष्टाची गोष्ट म्हणल्यानंतर आहे ना आपल्याला मध्ये फिरताच येत नाही, बिलकुलच फिरता येत नाही। आणि हे बघा ही फुलवऱ्यामध्ये आली आहे करडी माझी आणि ही आहे ना नंतर आम्ही घरचं बी पेरलेलं आहे बघा। आपण काय म्हणतो की घरचं बी असल्यानंतर एवढी काही चांगली येत नाही करडी, पण आम्ही आहे ना घरची अशी पेरलेलीच करडी केवढा डेरा झालाय बघा। याचं आहे ना नियोजन व्यवस्थित व्हायला पाहिजे पेरणीचं सुद्धा। इकडली आमची पेरणी खूप दाट झाली, त्याच्यामुळे एवढं दाट झाली आणि एवढे फंटे नाही त्याला, पण ही जी आहे ना घरचं बी पेरलं होतं आम्ही इथून इकडे का हे फुलामध्ये आलेलं नाही आणखी, मला वाटतंय 15-20 दिवसानंतर पेरणी केली आम्ही ह्याची। तर ही बघा झाडं केवढी झालीत, अशी मोठे मोठे झाडं झालीत पातळ होण्यानं। एवढ्या अंतरावर अशी पेरणी असली ना बघा ही केवढी असं मोठा डेरा झाला ह्याचा करडीचा। आणि जेवढं पातळ असेल ना इकडं आता आम्ही जरा पातळ झाले तर काही अशी एकच काडी अशा छोट्या छोट्या काड्या झाल्यात आणि वरी 2-4 बोंड, हे असं झालंय दाट झालेलं। आणि पातळ झालेलं म्हणलं की एवढं मस्त असं बघा एवढा डेरा एका झाडाला मला वाटतंय 100-150 तर असं बोंड आलेत, एवढी चांगले असं आलेत। आणि हे काही बी असं विकत्रीचं नाही बघा, हे घरचं बी पेरलंय, नंतर उगवून आलं नाही म्हणून आम्ही घरचंच बी पेरला, तर एवढं छान आले। आणि हे जरा पाठीमागचं असण्यानं आणखी पूर्ण असं बोंडामध्ये आहे। याला पण 2 माव्याच्या फवारण्या झाल्यात, एक त्या शेजारच्याला जरा वाढ झाली आहे थोडी आणि सध्या पण आता काही गरज वाटत नाही, मावा कुठं काही दिसत नाही। बोंडआळीला फवारणी झाली, हे बघा कसले मस्त ह्याला बोंड एवढे मोठे आलेत, मी आणखी आता मोजायला नाही हे बोंड। आणि हे बघा हे अशा प्रकारे ही आधीच करडी आहे आणि ही नंतर पेरलेली करडी आहे। ही कली सध्या कळ्यामध्येच आहे
आणि ही फुलवाऱ्यामध्ये आहे.